श्री अष्टावक्र गीता अध्याय 19. गुरुपदेशाने कृतार्थ झालेला जनक राजा आपला अनुभव श्री गुरूंना धन्यतापूर्वक सांगत आहे. जनक म्हणाला, हे श्री गुरो, आपण परमकृपेने आपल्या अमोघ वाणीने माझ्या हृदयातील नाना प्रकारची शल्ये, संकल्प व विकल्प दूर केल्याने आता मी कृतार्थ झालो आहे व आता माझी स्थिती अशी झाली आहे. स्वतःच्या महिम्यात स्थित झाल्याने मला आता धर्म, काम, अर्थ, विवेक, द्वैत, अद्वैत हे काहीच उरले नाही. आपल्या कृपेने लाभलेल्या स्वमहिम्यात सदैव स्थित झाल्याने आता मला भूतकाळ व भविष्यकाळ किंवा वर्तमान काळ तसेच अमुक एक देश असा राहिला नाही. स्वमहिम्यात स्थित झाल्याने आता मला आत्मा, अनात्मा, शुभ, अशुभ, चिंता, अचिंता अशा कुठल्याच गोष्टी राहिल्या नाहीत. आता मला स्वप्न नाही व सुषुप्ती नाही, जागृती नाही वा तुरीय अवस्था नाही, भयही उरलेले नाही. आता मी स्ववैभवात आहे. स्वमहिम्यात निमग्न झालेल्या मला आता दूरचे काय व जवळचे काय, बाहेरचे काय आणि अंतरातील काय, स्थूल वा सूक्ष्म असे काय राहणे शक्य आहे. स्वरूपात राहणाऱ्या मला मृत्यू कुठला आणि जीवित कुठले, लोक आणि लौकिक कुठला किंवा लय अथवा समाधी कुठली. आत्म्यात विलीन झालेल्या मला धर्म, अर्थ, काम, योगाबद्दलच्या गोष्टी अथवा विज्ञान कथा आता पुरे झाल्या, त्यांची आवश्यकता नाही. 19 अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता 20 अध्याय. जनक म्हणाला, संपूर्ण उपाधी रहित जे माझे निरंजन स्वरूप आहे त्यामध्ये पंचमहाभूते, सूक्ष्म कार्य करणारी इंद्रिये, मन, शरीर व शून्यावस्था इत्यादी कल्पित गोष्टी मनच नाहीसे झाल्याने कशा असू शकतील. मीच त्यांचा साक्षी आहे. हे श्री गुरो, मला शास्त्राशी व शास्त्रजन्य ज्ञानाशी काय करायचे आहे. आत्मविश्रांतीशी सर्व वासना गळून गेल्याने वासनेशी वा वासना विरहितेशी तृप्ती किंवा तृष्णा, द्वंद्व ह्यांच्याशी काय करावायचे आहे. कारण मी शांतरस ब्रह्म आहे. मला विद्या किंवा अविद्या कुठे, अहंकार कुठला, बाह्य वस्तू कुठली, ज्ञान कसले, माझा कुणाशी संबंध काय, संबंध दुसऱ्याशी असतो, मला दुसरा कोणी नाही, बंध आणि मोक्ष मला नाहीत. माझ्या निर्विशेष स्वरूपाला धर्म नाही आणि निधर्मक माझ्या स्वरूपाला विद्येचाही धर्म नाही. निर्विशेष, निराकार, निरवयव अशा माझ्या आत्म्याला प्रारब्ध कर्म कुठले, जीवनमुक्ती व विदेहमुक्ती कुठली. सदा स्वभावरहित अशा मला कर्तेपण कुठले आणि भोगतेपण कसले. निष्क्रियता वा स्फुरण, प्रत्यक्ष ज्ञान अथवा विषयाकार वृत्तीने मिळणारे फळ ही सारी मला कशी असणार. अद्वैत आत्मस्वरूपात लोक कुठले, मुमुक्षु कुठला, योगी वा ज्ञानवान, बद्ध वा मुक्त कसा असेल. केवळ अद्वैत आत्माच असेल. अद्वैत अशा आत्मस्वरूपाला सृष्टी निर्माण वा संहार, साधन आणि साध्य व साधक व सिद्धी इत्यादी गोष्टी कशा असतील.
सर्वदा निर्मल रूप मला प्रमाता, प्रमाण व प्रमेय आणि प्रमा, कमी वा अधिक अशा गोष्टी कुठल्या? सर्व क्रिया रहित असे जे माझे आत्मरूप आहे त्याला विक्षेप वा एकाग्रता, कुठले ज्ञान वा मूढता, कसला हर्ष अथवा खेद असणार? सर्वथा निर्मळ अशा आत्मस्वरूपाला कुठला व्यवहार वा परमार्थ, सुख वा दुःख असू शकेल? सर्वार्थाने विमल अशा आत्मस्वरूप मला कुठली माया वा संसार, प्रीती अथवा द्वेष, जीवभाव किंवा ब्रह्मभाव असणार? सर्वदा स्थिर, कूटस्थ आणि विभागरहित अशा मला प्रवृत्ती किंवा निवृत्ती, बंधन आणि मुक्ती ह्या गोष्टी तरी कुठल्या? उपाधिरहित कल्याणरूप आत्मस्वरूप अशा मला कसला उपदेश वा कसले शास्त्र, कुठला शिष्य अथवा कुठला गुरु आणि कुठला मोक्ष असू शकेल? मला आहे अथवा नाही असे स्फुरणच नाही. न अद्वैत न द्वैत आहे. फार सांगण्याचे प्रयोजन नाही. चैतन्य स्वरूप माझ्यात काहीच अहम स्फुरण नाही. 20वा अध्याय समाप्त. इति श्री अष्टावक्र गीता संपूर्णः. तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.